परवाच आमचे मित्र डॉक्टर पंकज मेहत्रे जनस्वराज्य पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथं माळी स्मशानभूमीपाशी डिजिटल लावलं होतं, मग डिजिटल फलक लावलं होतं। त्यावेळेला आमचे त्या बॅनरवरती फोटो होते, सरांचे फोटो होते। त्यावेळेला असं निदर्शनाला आलं की काहीतरी भानामतीचा प्रकार, एक 2-3 गाठोडे, त्याच्यामध्ये काही लिंबू वगैरे काही असा प्रकार दिसला। परंतु आज बाईट द्यायचं कारण असं की आम्ही काय त्या प्रकाराला भिलो नाही, परंतु समाजात हा भानामतीचा जो प्रकार आहे तो प्रकार किंवा एक भयभीतचा प्रकार पसरवायचं काम असं कोणतरी अज्ञात व्यक्तीने केलं आहे असं वाटतं आहे। परंतु त्या गोष्टीला आम्ही काय कुठं दबाव काय येणार नाही किंवा काय नाही। पंकज मेहत्रे यांचं जे सामाजिक कार्य आहे ते आहे असं कंटिन्यू चालू राहणार आणि त्यांच्यामागे आम्ही सदैव थांबणार। वैयक्तिक आरोप असा आम्हाला कोणाला करायचं नाही, परंतु ज्या अज्ञात व्यक्तींनी केलेले आहे किंवा एक दहशत ह्या वार्डात किंवा ह्या भागात जर केली दहशत तर येथील लोक किंवा भीतील किंवा काही गोष्टी राजकीय असतील, सामाजिक असतील, गप असतील, परंतु तसं काही न होता आम्ही पंकज सरांच्या सोबत कायम आहे। आमचे नेते माननीय समीरदादा कदम जनस्वराज्य शक्ती प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रभाग क्रमांक 5 मध्ये गेले बरेच वर्ष विकास निधी आणला आहे, विकास कामं करत आहोत। आणि गेल्या 18 जून रोजी माझा वाढदिवसानिमित्त माळी स्मशानभूमी येथे आमचे सहकारी मित्र आणि कार्यकर्त्यांनी एक शुभेच्छाचा फलक लावला होता। त्या शुभेच्छाच्या फलकाखाली कोणीतरी अज्ञात माणसाने 3 गठरी आणून टाकली। ती एक हिरव्या रंगाची आणि 2 लाल रंगाची अशी गठरी तिथं पडली। तिथल्या स्थानिक लोकांनी ते निदर्शन आल्यानंतर तेथील पत्रकार बंधूंना संपर्क साधला व हा सर्व प्रकार उघडकीस आणला। आणि हा प्रकार कोणी अज्ञात माणसाने केला असेल त्याचा हेतू काय होता किंवा काय आहे हा राजकीयदृष्ट्या थोडंसं, आणि हा जो काय प्रकार घडलेला आहे भानामाती किंवा हे करणी प्रकार, ह्याबद्दल अज्ञात व्यक्तीवर चौकशी होऊन कारवाई व्हावी ह्यासाठी पण आम्ही मिरज पोलीस स्टेशनला सांगितलं आहे। आणि हा सर्व प्रकार अतिशय निंदनीय आहे। जर आणि ह्या सर्व प्रकाराने आम्ही कुठं थांबणार नाही आणि आमचं काम आणि विकास काम आणि जनतेसेवा ही अविरतपणे आम्ही चालू ठेवू। आणि ह्या असल्या गोष्टींना आम्ही काही फरक पडणार नाही आणि येणाऱ्या काळात ह्या गोष्टी सर्व जनतेला माहीत आहेत आणि जनताच ह्या गोष्टीसाठी करणी आणि ह्या जी लोक करतात त्यांना उत्तर येणाऱ्या काळात जनता देईल, एवढं मी बोलतो। आत्ताच मला मिरज येथून काही बातमी निदर्शनास आलेले आहेत। माळी समाजाचं जे स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीजवळ डॉक्टर पंकज मेहत्रे जे जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरखाली काही अज्ञात इसमाने काही गाठोडे ठेवलेले आहेत आणि हे प्रकार सलग 3 दिवस सुरू आहेत। काही लाल कलरचे, हिरव्या कलरचे असे वेगवेगळे कलरचे गाठोडे ठेवण्यात येत आहेत। माझ्या त्या जे अज्ञात इसमानी जे काही हे प्रकार केलेले आहेत अंधश्रद्धेचे त्यांना मी सांगू इच्छिते, अशा काही गाठोडे ठेवून किंवा अंधश्रद्धेचे प्रकार करून कोणाचं कधीही चांगलं किंवा काही वाईट घडत नसतं। आणि अशा जर काही गोष्टी घडत असत्या तर आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये युद्धच घडले नसते। लोकांनी पूजा अर्चा करणे किंवा अंधश्रद्धेचे प्रकार करून ही अशी युद्ध थांबवली असती। म्हणून मला सर्वांना कळकळीची विनंती आहे की कोणी असे जर प्रकार करत असतील तर ते थांबवावे। जर असे प्रकार करणारे कोणी निदर्शनास आले तर जादू टोना कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, एवढं मी ठामपणे सांगते। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।